तालुक्यातल्या चिखलीत महिलेच्या डोळ्यातून काढल्या चक्क 60 जिवंत आळ्या. शेतमजूर महिलेच्या डोळ्यात लागलेलं मातीचं ठेकून त्रास होताच डॉक्टरांनी 2 तासांच्या प्रयत्नानंतर काढल्या सर्व आळ्या. हेडलाईन्सचे प्रस्तुत करता पितांबरी गोमय सेंद्रिय खत, प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात जाण्यासाठी नवा नियम. रुग्णालय प्रशासनाकडून सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना कोड ऑफ कंडक्टचा उतारा. सततच्या वादावादीमुळे मार्चचा आक्रमक पवित्रा. 9 ऑगस्ट पासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबवणार. 2.5 कोटी घरांवर तिरंगा फडकवणार. राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पुणे अव्वल. राज्यात सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून. 78% माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज मंजूर. धाराशिव जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना 2 सप्टेंबरला औरंगाबाद खंडपीठात हजर राहण्याचे आदेश. तुळजाभवानी दानपेटी घोटाळ्या प्रकरणी 3 महिन्यानंतरही गुन्हा दाखल न केल्यानं सुनावणीवेळी आदेश. सिडकोच्या घरांसाठी आणखी वाट पाहावी लागण्याची शक्यता. सिडकोच्या अहवालावर वर्षभरापासून शासनाचा निर्णय प्रलंबित. आणखी किती वाट पाहायची, इच्छुकांचा सवाल. म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या घटस्फोटित जोडप्यांना आता डिग्री सर्टिफिकेट बंधनकारक. लवकरच जाहीर होणाऱ्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीपासून नवा नियम. गेल्या वर्षीच्या सोडतीत 77 प्रकरणं आढळली.